आपण पाहत आहोत 11वीचा बायोलॉजीचा महाराष्ट्र स्टेट बोर्डचा सिलेबस, त्यातला दुसरा टॉपिक सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ओके, काल आपण या ठिकाणी बराच डिटेल असा भाग क्लासिफिकेशनचा आपण पाहिलेला आहे. ओके, हिरार्चिकल लेवल ऑफ क्लासिफिकेशन डिटेलमध्ये घेतलेले. सगळ्यात छोटा युनिट वर्गीकरणाचा स्पीसीज आहे आणि हायर युनिट काय आहे, किंगडम या ठिकाणी आहे. ओके, टुडे वी नो अबाउट द नॉमेनक्लेचर. आज आपण बघणार आहोत नॉमेनक्लेचर. व्हिडिओ परत पहा. बायोलॉजी खूप इझी सब्जेक्ट या ठिकाणी आहे. मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीनं या ठिकाणी समजून सांगणार आहे. तुम्ही जर हा व्हिडिओ सतत जर पाहत राहिलात तर मला वाटतं आयुष्यामध्ये तुम्ही बायोलॉजी विसरणार नाही. ओके, एकदम या ठिकाणी सोप्या पद्धतीनं सोप्या स्किलनं या ठिकाणी तुम्हाला मी समजून सांगणार आहे, सो दॅट वी कॅन ऑब्झर्व व्हिडिओ अगेन अँड अगेन. ओके स्टुडंट, या ठिकाणी तुम्हाला माझ्या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करायचं आहे, नंतर त्याला लाईक करायचं आहे आणि देन शेअर. तुमच्या फ्रेंड्सला तुम्हाला या ठिकाणी त्याला शेअर करायचं आहे. ओके, आता आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत या ठिकाणी नॉमेनक्लेचर. पहिल्यांदा आपण बघितलं वर्गीकरण, हिरार्चिकल लेवल स्टेप बाय स्टेप. प्लॅन्ट असेल तर या ठिकाणी किंगडम त्याची प्लॅन्टी आहे, आणि जर तो ॲनिमल असेल तर त्याचा किंगडम काय आहे, ॲनिमॅलिया आहे. त्या पद्धतीनं आपण वर्गीकरण त्या ठिकाणी बघितलं. कॅटेगरीज काय आहे आणि टॅक्झॉन्स काय आहे, डिटेलमध्ये आपण त्या ठिकाणी त्याचा अभ्यास या ठिकाणी केलेला आहे. ओके, आता आपल्याला बघायचं आहे नॉमेनक्लेचर म्हणजे काय. खूप सोपं आहे. आता नॉमेनक्लेचर म्हणायचं काय तर एनी ऑब्जेक्ट दॅट बिकम नोन टू ह्युमन इंटेलिजन्स मस्ट प्रोसेस अ नेम. या ठिकाणी मानवाने प्रत्येक ऑब्जेक्टला काय दिलेलं आहे, एक विशेष असं नाव दिलेलं आहे. कोणताही ऑब्जेक्ट असू द्या, ती वस्तू असू द्या किंवा ॲनिमल असू द्या किंवा प्लॅन्ट असू द्या, या सगळ्याला मानवानं आपल्या इंटेलिजन्सचा वापर या ठिकाणी केलेला आहे आणि त्या ऑब्जेक्टला काय केलेलं आहे, नाव दिलेलं आहे. नाव का दिलं, इट मे नॉट बी पॉसिबल ऑर कन्व्हियन्स टू डिस्क्राईब इट. या ठिकाणी नाव दिल्यामुळं त्याचं डिस्क्रिप्शन करणं या ठिकाणी काय झालेलं आहे, सोपं झालेलं आहे. ओके, इन ऑर्डर टू कम्युनिकेट आयडियाज अबाउट इट. कम्युनिकेशनमध्ये त्या ठिकाणी वेगवेगळे आयडिया येतील. त्या वस्तूला नाव आपण दिलं तर त्या नावानं आपल्याला त्याला कॉलिंग करता येईल, त्याच्याबद्दल डिस्क्राईब करता येईल. सपोज एखादं प्लॅन्ट आहे, चायना रोजचं प्लॅन्ट आहे, त्या चायना रोजच्या फुलाबद्दल माहिती आपल्याला देता येईल. चायना रोज म्हटलं तर तुम्ही चायना रोजच त्या ठिकाणी आणून देताल, गुलाबाचं रोपटं आणून देणार नाहीत, कारण त्या ठिकाणी त्याला काय केलेलं आहे, विशिष्ट असं नॉमेनक्लेचर त्या ठिकाणी त्याला नाव दिलेलं आहे. आता या ठिकाणी सजीवांना नाव कसं ठेवलं जातं, आपण बघतो लहान बाळाचं नाव या ठिकाणी ठेवलं जातं. त्याच पद्धतीनं या ठिकाणी प्रत्येक सजीव, प्रत्येक स्पीसीज, प्रत्येक ऑर्गॅनिझम, तो प्लॅन्ट असेल किंवा ॲनिमल असेल तर त्याचं काय केलं जातं, नॉमेनक्लेचर. त्याला या ठिकाणी काय दिलेलं आहे, एक विशिष्ट नाव दिलेलं आहे. कशासाठी, या ठिकाणी आपल्याला काय होईल, त्याचं कम्युनिकेबल आयडियाज या ठिकाणी आपल्याला व्यवस्थितपणे दिसतील. ओके, आता या ठिकाणी ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर नोन बाय ए पर्टिक्युलर नेम. प्रत्येक सजीव, त्या सजीवाला एक विशिष्ट असं नाव दिलेलं आहे. तो ॲनिमल असेल किंवा प्लॅन्ट असेल, त्याला विशिष्ट असं काय दिलेलं आहे, नाव दिलेलं आहे. ओके, आता पहिल्यांदा नॉमेनक्लेचरमध्ये पहिली पद्धत आपण बघणार आहोत, व्हर्नॅक्युलर नेम. व्हर्नॅक्युलर नेम तुम्हाला माहीत असेल, व्हर्नॅक्युलर म्हणजे काय आणि लोकल नेम. त्यालाच काय म्हणायचं, लोकल नेम किंवा त्यालाच म्हणायचं कॉमन नेम. कॉमन नेम थोडंसं लक्षात घ्या, खूप सोपं आहे. आता आपण नॉमेनक्लेचर बघत आहोत. कुठल्याही ऑब्जेक्टला, कुठल्याही ऑर्गॅनिझमला या ठिकाणी काय द्यायचं आहे, नाव द्यायचं आहे. नामकरण संस्कार या ठिकाणी करायचं आहे, त्याला आपण काय म्हणतो, नॉमेनक्लेचर असं म्हणतो. आता पहिल्यांदा लोकल नेम बघायचं आहे आपल्याला, किंवा त्याला काय म्हणायचं, व्हर्नॅक्युलर नेम. ओके, आता वाईडली डिस्ट्रीब्युटेड ऑर्गॅनिझम हॅव ए लार्ज नंबर ऑफ कॉमन नेम्स. आपण बघतो आपल्या सभोवताली बरेच ऑर्गॅनिझम आहेत आणि त्या ऑर्गॅनिझमला शक्यतो कॉलिंग आपण कशाद्वारे करतो, कॉमन
कॉमन नेम. ओके. आता पेन्सी ग्रोन इज मोस्ट युरोपियन अँड अमेरिकन गार्डन हॅज अबाउट 50 कॉमन इंग्लिश नेम. आता हा जो पेन्सी नावाचा या ठिकाणी काय आहे ऑर्गॅनिझम आहे तो कुठे ग्रो होतो युरोपियन आणि अमेरिकन गार्डनमध्ये, पण त्याला विविध असे कॉमन 50 असे वेगवेगळे नाव आहेत. ओके. इन ए मल्टी लँग्वेज कंट्री लाईक इंडिया, आपल्या भारतामध्ये मल्टी लँग्वेज अनेक भाषा या ठिकाणी वापरल्या जातात. आपल्यासारख्या भारतासारख्या कंट्रीमध्ये ऑलमोस्ट ऑल युजफुल प्लांट हॅव लोकल नेम. जेवढे काही आपल्याला माहीत असलेले वनस्पती आहेत आपल्या भारतामध्ये त्या वनस्पतीला लोकल नावानं या ठिकाणी कॉलिंग केल्या जातं. महाराष्ट्रामध्ये मराठीत त्याचं वेगळं असेल, कर्नाटकामध्ये त्याचं नाव कन्नडमध्ये वेगळं असेल, आंध्रामध्ये तेलंगणामध्ये तेलुगूमध्ये त्या झाडाचं नाव वेगळं असेल. हे सगळे कॉलिंग नेम कसे आहेत लोकल. त्या ठिकाणी त्यांच्या रिजनमध्ये त्यांच्या भाषेमध्ये त्या झाडांना काय वेगळं वेगळं असं नाव या ठिकाणी आहे. ओके. हॅव ए लोकल नेम विच डिफर फ्रॉम लँग्वेज टू लँग्वेज अँड इवन या ठिकाणी काय केलं जातं वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये त्या ठिकाणी त्याला या ठिकाणी नाव दिल्या जातं. ओके. ॲज इन आयुर्वेदा मँगो. आयुर्वेदामध्ये सपोज हा जो आपला कोण आहे मँगो, मँगोला या ठिकाणी बॉटॅनिकल नेम आहे मँगीफेरा इंडिका. त्याचं नाव काय मँगीफेरा इंडिका असं या ठिकाणी ह्याचं बायोलॉजिकल नेम आहे. पण या ठिकाणी त्याला वेगवेगळ्या रिजनमध्ये वेगवेगळ्या नावानं या ठिकाणी काय केलं जातं कॉलिंग केलं जातं. बट इन इंडिया द ऑल नेम आर इन अ संस्कृत लँग्वेज. शक्यतो या ठिकाणी संस्कृत लँग्वेजचा या ठिकाणी काय केलेलं आहे प्रत्येक प्लॅन्टला नाव देण्याचं काम इंडियामध्ये या ठिकाणी केलेलं आहे. आता तुम्हाला माहिती असलेलं कालच आपण झाड बघितलं जास्वंदीचं. ओके. त्याला काय म्हणतात हिबिस्कस रोजा सायनेसिस. ओके. आता हा जो चायना रोज आहे हे जे काही जास्वंदीचं झाड आहे त्याला बायोलॉजिकल बॉटॅनिकल नेम काय आहे हिबिस्कस रोजा सायनेसिस. हिबिस्कस हे त्याचं जिनस आहे, रोजा सायनेसिस हे त्याचं स्पीसीज आहे. कालचा व्हिडिओ परत पहा. स्पीसीज त्याचा रोजा सायनेसिस आहे आणि हिबिस्कस काय त्याचं जिनस आहे. हे कोणाचं नाव आहे बॉटॅनिकल नेम हा नाव आहे जास्वंदीचं. ओके. पण आपण महाराष्ट्रामध्ये ह्या झाडाला काय म्हणतो जास्वंद, कर्नाटकामध्ये त्याला काय म्हणतात दाशाळीचं, दाशाळीचं फूल. आपल्या महाराष्ट्रात आपण काय म्हणतो जास्वंदीचं फूल. ओके. मग असे जे काही नावं त्या लँग्वेजमध्ये त्या पर्टिक्युलर रिजनमध्ये जे दिलेले आहेत ते नाव कोणते आहेत लोकल नेम आहेत आणि त्या नावालाच आपण काय म्हणतो व्हर्नॅक्युलर नेम. लक्षात येईल व्हर्नॅक्युलर नेम कशाला म्हणायचं. ओके. हेन्स द कॉमन नेम ऑब्वियसली हॅव लिमिटेड युजेस अँड फॉर युनिव्हर्सल ॲप्लिकेशन. आता या ठिकाणी हा जे आपण कॉमन नेम बघतो इट इज नॉट ॲप्लिकेबल इन ए युनिव्हर्सल लेवल. आता हे जे नाव आहे हे युनिव्हर्सल लेवलला आपण या ठिकाणी यूज करू शकत नाही. सपोज एखादा महाराष्ट्रातला शास्त्रज्ञ जास्वंदीवर वर्क करत आहे आणि तो जर गेला कर्नाटकामध्ये आणि त्या ठिकाणी शास्त्रज्ञ जर त्या जास्वंदीच्या फुलावरती काम करत असेल आणि तिथं त्या कर्नाटकात गेला आणि सगळ्या लोकांना तो काय म्हणतोय मला जास्वंदीचं फूल पाहिजे प्रयोगासाठी. ओके. मग आता त्या कर्नाटकमध्ये जास्वंदीचं फूल कुणी आणून देईल का त्यांना माहीतच नाही आहे की हिबिस्कस रोजा सायनेसिसला महाराष्ट्रामध्ये त्याला काय म्हणतात जास्वंद म्हणतात. या ठिकाणी कोणीही त्यांना काय आणून देणार नाही जास्वंदीचं फूल आणून देणार नाही. त्या ठिकाणी दाशाळ म्हटलं तर आणून देतील किंवा सरळ त्याला जर बॉटॅनिकल सायंटिफिक नेम जर त्या ठिकाणी यूज केला हिबिस्कस रोजा सायनेसिस आय हॅव वॉन्ट अ प्लॅन्ट ऑफ हिबिस्कस रोजा सायनेसिस असं जर त्या शास्त्रज्ञांनी म्हटलं तर त्याला काय केलं जाईल त्या ठिकाणी त्या शास्त्रज्ञाला त्या प्रकारचं प्लॅन्ट तिथली लोक आणून देतील. ओके. मग हे जे बॉटॅनिकल नेम आहे सायंटिफिक नेम आहे इट इज युनिव्हर्सल. तुम्ही कुठल्या प्रांतात जा कुठल्या देशामध्ये जा कुठल्याही देशामध्ये जर जास्वंदीचं झाड हवं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही हिबिस्कस रोजा सायनेसिस म्हटलं की तुम्हाला त्या ठिकाणी जास्वंदीचं झाड किंवा जास्वंदीचं फ्लावर वॉन्ट असेल तर ते फूल तुम्हाला त्या ठिकाणी भेटेल. आणि तुम्ही जर तिथं व्हर्नॅक्युलर नेम जर कॉलिंग केलं किंवा लोकल नेमनं तुम्ही जर त्याची डिमांड केली तर तुम्हाला त्या पद्धतीचं प्लॅन्ट त्या ठिकाणी भेटणार नाही. सो दॅट इट इज नॉट युनिव्हर्सल. आता हा जो लोकल नेम आहे व्हर्नॅक्युलर नेम आहे जे काही आपल्या पर्टिक्युलर लँग्वेजमध्ये आपण त्याला कॉलिंग करतो हे नाव कसं नाही आहे
युनिव्हर्सल ॲप्लिकेशन या ठिकाणी त्याचं होत नाही. ओके. अ युनिक नेम फॉर ए पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल इज व्हेरी मच इसेन्शियल. म्हणून प्रत्येक इंडिव्हिज्युअलला काय पाहिजे, एक आणि एकच नाव, युनिक नेम पाहिजे. या ठिकाणी त्या ऑर्गॅनिझमला काय पाहिजे, एक असं युनिक नेम, त्याचं एक इंडिव्हिज्युअल वैयक्तिक असं नाव. आता हिबिस्कस रोझा सायनेसिस हे जास्वंदीचं नाव आहे. तुम्ही कुठल्याही प्रांतात जा, कुठल्याही देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जा, अदर स्टेटमध्ये जा किंवा अदर तुम्ही त्या ठिकाणी देशामध्ये जरी गेलात तर तुम्हाला हे जर सायंटिफिक नेम कॉल केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी ते प्लॅन्ट अवेलेबल होतं. ओके. आता हा व्हर्निक्युलर नेम कळाला तुम्हाला. जो व्हर्निक्युलर नेम काय केला जातो, कॉमन या ठिकाणी आपल्या आपल्या प्रांतामध्ये या ठिकाणी यूज केला जातो. अशा प्रकारचं जे नॉमेनक्लेचर आहे, नाव ठेवलेलं आहे, त्याला काय म्हणतात, व्हर्नॅक्युलर नेम ऑर ए लोकल नेम ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड एज ए कॉमन नेम. ओके. आता नंतर महत्त्वाचा भाग आपण या ठिकाणी पाहणार आहोत, सायंटिफिक नेम. आता दुसरा काय आहे, सायंटिफिक नेम. आता हा शास्त्रज्ञांनी दिलेला जो नाव आहे त्याला म्हणायचं या ठिकाणी सायंटिफिक नेम. ओके. आता हे सायंटिफिक नेम का द्यायचं, टू ओव्हरकम द डिफिकल्टीज रेज्ड बाय कॉमन नेम. कॉमन नावामुळं जे काही आपण लोकल नाव त्या ठिकाणी घेत होतो त्याच्यामुळं काय क्रिएट होते, अनेक डिफिकल्टीज, अडचणी त्या ठिकाणी येत होते. कोणाला, सायंटिस्ट हॅव गिवन सायंटिफिक नेम टू ऑल द नोन ऑर्गॅनिझम. त्या ठिकाणी त्या लोकल नावामुळं भरपूर डिफिकल्टीज क्रिएट होत होते. म्हणून शास्त्रज्ञांनी असं ठरवलं की प्रत्येक ऑर्गॅनिझमला, ओके, फॉर एव्हरी ऑर्गॅनिझम देअर मे बी गिविंग अ सायंटिफिक नेम. त्या ठिकाणी आपण काय द्यायचं आहे, सायंटिफिक नाव द्यायचं, असं प्रत्येक या ठिकाणी शास्त्रज्ञांनी ठरवलं. दीज आर सिस्टमॅटिक, दस प्रोव्हाइड मीन फॉर ए इंटरनॅशनल कम्युनिकेशन. आता हे जे नाव आहे तो काय करतोय, आपल्याला इंटरनॅशनल कम्युनिकेशन करायला सुद्धा हे नाव आपल्याला इझी जाईल. इनिशियली द पॉलिनॉमियल सिस्टीम वॉज यूज्ड बट कार्ल लिनियस यूज्ड बायनॉमियल सिस्टीम. ओके. सुरुवातीला पॉलिनॉमियल या ठिकाणी अनेक म्हणजे एकाच वेळेला त्या ठिकाणी वेगळे वेगळे म्हणजे 3-4 अक्षरी असं त्या ठिकाणी नाव देत होते. पण नंतर कार्ल लिनियसनं काय काढलं, बायनॉमियल सिस्टीम, म्हणजे त्या ऑर्गॅनिझमला फक्त काय असतील, 2च नाव, जसं हिबिस्कस रोझा सायनेसिस, ओके, मँगीफेरा इंडिका. म्हणजे कशात किती केलं, त्या ठिकाणी फक्त 2च या ठिकाणी काय केलेले शब्दामध्ये नाव दिलेलं आहे. कोणी, कार्ल लिनियसनं. त्याला काय म्हणतो आपण, बायनॉमियल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन किंवा बायनॉमियल सिस्टीम ऑफ ए नॉमेनक्लेचर. नाव कसं दिलं, फक्त 2 वर्ड या ठिकाणी यूज केलेले आहेत. ही इंट्रोड्युस्ड दिस सिस्टीम हिज बुक स्पेसिमन प्लॅन्टॅरम. यांनी हे कशात इंट्रोड्यूस केलं, कशात लिहिलं या ठिकाणी, स्पीसीज प्लॅन्टॅरम. प्लॅन्टॅरममध्ये या ठिकाणी बायनॉमियल नॉमेनक्लेचर इंट्रोड्यूस केलं. कुणी बाळांनो, या ठिकाणी कार्ल लिनियसनं. आणि त्यांनी हे बुक पब्लिश केलं. कधी, 1753मध्ये हे बुक त्यांनी पब्लिश केलेलं आहे. ओके. इंटरनॅशनल कोड ऑफ Here, botanical nomenclature has been step up the confirm the scientific name. आता या ठिकाणी इंटरनॅशनल कोड या ठिकाणी देण्यात आला. कशाला, बॉटॅनिकल नॉमेनक्लेचर. बॉटॅनिकल म्हणजे काय, या ठिकाणी प्लॅन्टला नाव देण्यात आलं आणि ते कन्फर्म या ठिकाणी करण्यात आलं. ओके. कशाद्वारे, कोड ऑफ बॉटॅनिकल नॉमेनक्लेचर. त्याला काय दिलं, इंटरनॅशनल कोड ऑफ botanical nomenclature has been set up the confirm the scientific name. सायंटिफिक नेम त्या ठिकाणी काय करण्यात आला, कन्फर्म करण्यात आला. आपण काय बघायलो, सायंटिफिक नेम. ओके. कन्फ्युजन होऊ नये म्हणून शास्त्रज्ञांनी ठरवलं की प्रत्येक ऑर्गॅनिझमला देअर मे बी गिविंग ए सायंटिफिक नेम फॉर द अवॉइडिंग ऑफ अ कन्फ्युजन. या ठिकाणी कन्फ्युजन अवॉइड करण्यासाठी शास्त्रीय नाव या ठिकाणी देण्यात आलं, म्हणजे इंटरनॅशनल लेवलचं नाव या ठिकाणी देण्यात आलं. आणि या ठिकाणी बायनॉमियल नॉमेनक्लेचर कार्ल लिनियसनं पब्लिश्ड केलं इन हिज बुक. द बुक नेम इज ए स्पीसीज प्लॅन्टॅरम इन 1753. ओके. अकॉर्डिंग टू दिस सिस्टीम द सायंटिफिक नेम ऑफ सनफ्लावर. ओके. सनफ्लावर
सायंटिफिक नेम, कोणता नेम बघत आहेत आपण? सायंटिफिक नेम या ठिकाणी बघत आहोत. कोणाचा? सनफ्लावरचा. इज अ हेलियांथस ॲनस. त्याचं नाव काय आहे? हेलियांथस ॲनस. ओके, द सायंटिफिक नेम. ओके, या ठिकाणी कोणत्या बेसिसवरती, कोणत्या अकॉर्डिंगली? ओके, स्पीसीज प्लॅन्टरमनं बायनॉमियल नॉमेनक्लेचर केलेलं आहे. ऑन द बेसिस ऑफ ए बायनॉमियल नॉमेनक्लेचर द नेम ऑफ द सनफ्लावर इज अ हेलियांथस ॲनस. ओके, बायनॉमियल. देर इज अ टू वर्ड. वन इज अ हेलियांथस, अदर इज अ ॲनस. हेलियांथस इज अ genus and Anus is a species. Okay, here only two name is given here for the sunflower. In the above, Helianthus indicate name of genus. Helianthus which is indicate the name of the genus and Anus which may be indicate the name of the species. Okay, student, you have understood here. We giving a scientific name to the sunflower on the basis of a binomial nomenclature. For the sunflower, the name is a Helianthus Anus. Okay, and Helianthus indicate the name of the genus and Anus is indicate the name of the species. Okay, and second word Anus denote name of the species. Okay, now we have studied about detailed the binomial nomenclature. Okay, आता या ठिकाणी नावं देण्यासाठी प्रत्येक ऑर्गॅनिझमला नावं द्यायची आहेत. आता या ठिकाणी कन्फर्म करण्यात आलं. कोणत्या बेसिसवरती द्यायचं आहे? द बायनॉमियल नॉमेनक्लेचर. आता कोणत्या बेसिसवरती? बायनॉमियल नॉमेनक्लेचर. ओके, आता बायनॉमियल नॉमेनक्लेचर द सिस्टीम फॉलोज. आता ही जी सिस्टीम आहे, दिस सिस्टीम फॉलोज, काय फॉलो करते? दिस सिस्टीम फॉलोज सर्टन रूल्स. आता या ठिकाणी काय आहेत? काही रूल्स आहेत. त्या ऑर्गॅनिझमला जे काही बायनॉमियल नाव द्यायचं आहे ते नाव देण्यासाठी काही नियम या ठिकाणी आहेत. आता नियम कोणते आहेत ते पहा. द नेम ऑफ ऑर्गॅनिझम इज कंपोज्ड ऑफ 2 लॅटिन वर्ड्स. आता त्या ऑर्गॅनिझमचं नाव या ठिकाणी किती वर्डमध्ये द्यायचं म्हटलं तुम्हाला? 2. ओके, कंपोज्ड ऑफ किती? 2 लॅटिन किंवा ग्रीक वर्ड. किती शब्द पाहिजे या ठिकाणी? या ठिकाणी त्याचे जे काही आपण या ठिकाणी सायंटिफिक नेम या ठिकाणी कोणाला देतो आहे? कोणत्याही ऑर्गॅनिझमला. त्या ठिकाणी किती वर्ड असले पाहिजे? त्या ठिकाणी फक्त 2च वर्ड्स या ठिकाणी पाहिजे. ते वर्ड काय? 2 लॅटिन लिहा किंवा ग्रीकमध्ये 2च वर्ड्समध्ये त्या ऑर्गॅनिझमचं नाव आलं पाहिजे. ओके, जेनरिक नेम इज अ सिम्पल नाऊन. जेनरिक, हां, ओके, जेनरिक नेम इज सिम्पल. हा कसा आहे? नाऊन आहे. हां, दिस वन इज ए नाऊन. ओके, इट शूड कम फर्स्ट अँड बिगिन विथ ए कॅपिटल लेटर. हा पहिल्यांदा लिहिला जातो. इट शूड बी कम फर्स्ट पहिल्यांदा येतो. आणि या ठिकाणी हा कसा लिहिला जातो हे नीट लक्षात ठेवायचं. कॅपिटल लेटरनं. कशानं लिहिला जातो? कॅपिटल लेटरनं या ठिकाणी लिहिला जातो. आता बघा, जर मँगो असेल, मँगोचं सायंटिफिक नाव काय आहे? मँगीफेरा इंडिका. ओके, आता पहिल्यांदा काय सांगितलं आहे? बायनॉमियल नॉमेनक्लेचरचे या ठिकाणी काही रूल्स आहेत. देर इज मस्ट बी अ सर्टन रूल्स. द फर्स्ट रूल इज द नेम मे बी इन 2 वर्ड्स. दीज वर्ड्स मे बी रिटन इन ए लॅटिन ऑर अ ग्रीक. ओके, द फर्स्ट नेम, this one is a first name. The first name is a Mangifera of a mango plant. The generic name is simple noun. This one is a generic name. Mangifera is a generic name. It should become first. Okay, Mangifera come first and then come a species name. Okay, this may be written in capital letter. Okay, Mangifera is starting with a capital M, capital letter here. Okay, this is a generic name, this is a genus name. This is a rule of a binomial nomenclature. कळायला लागले का? ओके, आता नंतरचा पॉईंट काय? स्पेसिफिक नेम इज ए डिस्क्रिप्टिव्ह ॲडजेक्टिव्ह विच शुड कम लॅटर. आता स्पेसिफिक नेम कसा आहे? डिस्क्रिप्टिव्ह आहे. डिस्क्रिप्टिव्ह
ओके, आता जेनरिक नेम कसा होता, विच इज ए सिम्पल. आता हा कसा आहे, डिस्क्रिप्टिव्ह आहे. आणि हा कसा आहे, ॲडजेक्टिव्ह या ठिकाणी आहे. विच शूड कम लेटर. आता हा कसा येतो, विच शूड कम लेटर नंतर येतो. पहिल्यांदा कोण येतो, जिनसचं नाम. फर्स्ट ऑफ ऑल देर कम ए जेनरिक नेम अँड आफ्टर दॅट कम अ स्पेसिफिक नेम. विच शूड कम अ लेटर आफ्टर अ जिनस अँड दिस may be written begins with a small letter and begin. आता या ठिकाणी हा कशानं लिहिला जातो, स्मॉल लेटर. कशानं लिहिलं जातं, स्मॉल लेटरनं या ठिकाणी काय केलं जातं, लिहिल्या जातं. कोणाचं नाव, स्पेसिफिक. ओके, इंडिका इज अ स्पीसीज. This is name of the scientific name of the mango, that is a Mangifera and indica. Mangifera is a generic name, genus name which is started with a capital letter, and indica is a specific name. It come later than a genus and it can writing in a small letter. Okay. Scientific name must be underlined separately. If had written and must be printed in italic. जर हे नाव जर आपण हातानं लिहिलं तर ह्याला आपल्याला काय करावं लागेल, अंडरलाईन या ठिकाणी करावं लागेल. शिवाय ह्याला नेहमी कुठल्या प्रिंटमध्ये लिहायचं आहे, इटॅलिक प्रिंटमध्ये लिहायचं आहे. ओके, द जेनरिक अँड स्पेसिफिक नेम शुड नॉट हॅव लेस दॅन 3 लेटर्स. हा जेनरिक आणि स्पेसिफिक जे नाव आहे या ठिकाणी ह्याच्यामध्ये 3 लेटरपेक्षा कमी लेटर्स या ठिकाणी नसावेत. अँड मोर दॅन 13 लेटर. ओके, 3 लेटरपेक्षा कमी नको आहेत आणि 13 लेटर्सपेक्षा जास्त या ठिकाणी ह्या नावामध्ये काय नसावेत, या ठिकाणी त्यांचे should not be have less than 3 letters. Okay, usually the name of the author who names a plant or animal. आता काय केलं जातं पहा, ह्याच्यानंतर आता ह्या मँगोला कोणी नाव दिलं, कोणत्या शास्त्रज्ञाने नाव दिलं, तो प्लॅन्ट असेल किंवा ॲनिमल असेल. हू कॅन गिव्ह अ नेम ऑफ द ऑर्गॅनिझम ऑफ द प्लॅन्ट ऑर ॲनिमल. धिस नेम इज रिटन इन अ सायंटिफिक नेम. दिस मे बी रिटन इन अ शॉर्ट फॉर्म. आता ते नाव या ठिकाणी काय दिलं जातं, शॉर्टमध्ये. कशाच्या नंतर, स्पीसीजच्या नंतर. आता मँगीफेरा इंडिका नंतर त्या ठिकाणी लिहिलं जातं यल. कारण हे मँगीफेरा इंडिका हे नाव कुणी दिलेलं आहे, या ठिकाणी कॅरोलस लिनियसनं हे नाव लिहिलेलं आहे. यल स्टँड फॉर ए लिनियस. ओके, फॉर द मँगो प्लॅन्ट the scientist Carolus Linnaeus give the binomial nomenclature, that is a Mangifera indica, so that after the genus name and after the species name there is written in a short form the L indicate a scientist name. ह्याच ऑर्गॅनिझमला कोणत्या शास्त्रज्ञांनी नाव दिलेलं आहे ते नाव शेवटी या ठिकाणी शॉर्ट फॉर्ममध्ये लिहिलं जातं. ओके, पहिल्यांदा काय आहे, in case of the binomial nomenclature there uses a only 2 words. These words may be a Latin or a Greek. The generic name is a simple noun. It should become a first, that is a Mangifera, and these are writing with a starting capital letter. Okay, scientific name descriptive which should come later after that a genus and which may be starting with a small letter. Okay, here generic name and specific name may be, here there is some rule, there is letters, maybe these letters are not less than 3 and more than 13. And last point is here writing a here scientific name, that is who can established, who can giving a name of this organism. These here scientist may be written in a short form, that is a L denote for a Linnaeus. Here that is the rules of a binomial nomenclature. हे काय आहेत, बायनॉमियल नॉमेनक्लेचरचे रूल्स आहेत. मला वाटतंय हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. ओके, आपण पाहिलं नॉमेनक्लेचर. नॉमेनक्लेचरमध्ये व्हर्नॅक्युलर नेम म्हणजे काय आणि नंतर सायंटिफिक नेम
म्हणजे काय, सायंटिफिक नेम क्रिएट करण्याची गरज का भासली, आणि नंतर आपण पाहत आहोत सायंटिफिक नेम देण्यासाठी कशाचा वापर केला, बायनॉमियल नॉमेनक्लेचर. आणि त्या ठिकाणी हे सिस्टीम फॉलो करण्यासाठी त्या ठिकाणी काय आहेत, सर्टन रूल्स आहेत, सर्टन त्या ठिकाणी क्रायटेरिया आहेत. त्या क्रायटेरियाचा वापर करून देर मे बी गिविंग अ scientific name of the any organism. The organism may be plant or the organism may be the animal. Okay, this organism may be plant or the animal. Okay, now we have studied the 5 kingdom system. Okay, 5 kingdom system आपण आता बघणार आहोत. 5 kingdom system. Okay, in case of the 5 kingdom system we have here who proposed this system, कार्ल लिनियस. कोणी सुरुवात केली याची, कार्ल लिनियसने या ठिकाणी ही 5 किंगडम सिस्टीमचा शोध लावलेला आहे. देर इज अ किंगडम मोनेरा, किंगडम प्रोटिस्टा, किंगडम प्लॅन्टी, किंगडम फंजाय अँड किंगडम ॲनिमॅलिया. कोण कोण आहे त्या ठिकाणी, पहिला किंगडम, हियर द किंगडम इज अ मोनेरा, मोनेरा किंगडम आहे. दुसरा किंगडम कोणता आहे, सेकंड वन इज अ किंगडम प्रोटिस्टा. या ठिकाणी काय आहे, प्रोटिस्टा आहे. किंगडम काय आहे, प्लॅन्टी, किंगडम प्लॅन्टी. नंतरचा किंगडम कोणता आहे, फंजाय किंगडम, नंतर आहे फंजाय, आणि लास्ट किंगडम आहे ॲनिमॅलिया, किंगडम ॲनिमॅलिया. खूप इंटरेस्टिंग आहे आणि खूप सोपं या ठिकाणी आहे. ओके, 5 किंगडम सिस्टीम या ठिकाणी कार्ल लिनियसनं मांडलेलं आहे. पहिला आहे किंगडम मोनेरा. या वर्ल्डमध्ये जेवढे काही ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांना 5 किंगडममध्ये बसवण्यात आलेलं आहे. किंगडम मोनेरा, आता बघूत आपण किंगडम मोनेरामध्ये कोण कोण आहे, काय काय करतायत. किंगडम प्रोटिस्टा, किंगडम प्लॅन्टी, किंगडम फंजाय अँड किंगडम ॲनिमॅलिया. खूप सोपं आहे स्टुडंट, फक्त थोडंसं काय करायचं आहे या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे. ओके, आता पहिल्यांदा बघूया आपण किंगडम मोनेरा. पहिला किंगडम बघायला होता आपण, लिहून घ्या. किंगडम मोनेरा. इट कंटेन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. ओके, इट कन्सिस्ट युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. कोणाचा समावेश आहे किंगडम मोनेरामध्ये, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम विथ प्रोकॅरियोटिक सेल्युलर ऑर्गनायझेशन, विथ प्रोकॅरियोटिक सेल्युलर ऑर्गनायझेशन, सेल्युलर ऑर्गनायझेशन विथ ए सेल्युलर ऑर्गनायझेशन. ओके, किंगडम मोनेरामध्ये कोणत्या सजीवांचा समावेश आहे, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. डिअर स्टुडंट, प्लीज से मी व्हॉट इज मीन बाय द युनिसेल्युलर. ओके, युनिसेल्युलर organism. Okay, you have know which have consist a single cell. The body of the organism which have consist a single cell. The body of organism consists only one cell. This is called as a unicellular organism. तुम्हाला मी जेव्हा केव्हा विचारते तर विद्यार्थी मला सांगतात 11वीला आल्यानंतर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम म्हणजे काय बाळांनो, तर ते म्हणतात मॅडम जो सजीव एका पेशीनं बनलेला आहे त्याला म्हणतात युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. आणि मल्टीसेल्युलर म्हटलं की मॅडम दोज ऑर्गॅनिझम विच हॅव कन्सिस्ट अ बॉडी विथ द हेल्प ऑफ ए मेनी सेल इज कॉल्ड एज ए मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. ओके स्टुडंट, बट हियर वी नो unicellular organism which have consist a single cell. It is right. Okay, but the all living process are takes place in a single cell. It is called as a unicellular organism. Okay, ज्या सजीवांच्या सगळ्या जीवनाच्या क्रिया एकाच पेशीमध्ये घडतात अशा प्रकारच्या सजीवाला युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम असं म्हणतात. लक्षात येईल व्हॉट इज मीन बाय युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम, द ऑल द लाईफ प्रोसेस, काय सगळ्या जीवनाच्या क्रिया
कुठे घडतात? इन अ सिंगल सेल, एकाच पेशीमध्ये घडतात. म्हणून त्या ऑर्गॅनिझमला काय म्हणतात? युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. आता लाईफ प्रोसेस काय आहेत? लाईफ प्रोसेस काय आहेत? त्या ठिकाणी ग्रोथ आहे, ओके. त्या ठिकाणी रिप्रोडक्शन आहे, हां. त्या ठिकाणी रेस्पिरेशन आहे, ओके. त्या ठिकाणी डायजेशन आहे, त्या ठिकाणी लोकोमोशन आहे. ह्या सगळ्या काही जीवनाच्या क्रिया आहेत, ओके. या ठिकाणी ग्रोथ आहे, त्या ठिकाणी काय आहे? रेस्पिरेशन आहे, त्या ठिकाणी डायजेशन आहे, त्या ठिकाणी रिप्रोडक्शन आहे. ह्या सगळ्या क्रिया एकाच पेशीमध्ये घडतात इन केस ऑफ द युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. ऑल द लाईफ प्रोसेस, ओके. इन अ सिंगल सेल देअर इज टेक्स प्लेस ए डायजेशन. ह्याच्यामध्येच काय होतं? अन्नाचं पचन या ठिकाणी होतं आहे. त्याच्यामध्येच काय होतं आहे? रेस्पिरेशन. त्याच्यामध्येच त्या ठिकाणी रेस्पिरेशन होतं आहे. त्याच्यामध्येच या ठिकाणी काय होतं आहे? रिप्रोडक्शन. जेवढे काही लाईफच्या क्रिया आहेत सगळ्या क्रिया या ठिकाणी कुठं घडतात? सिंगल सेलमध्ये घडतात. म्हणून आपण याला काय म्हणतो? युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम, ओके. अँड प्रोकॅरियोटिक सेल्युलर ऑर्गनायझेशन. आता ह्याच्यामध्ये काय सेल ऑर्गॅनिल जे आहेत, पेशीची अंगकं. तुम्हाला पेशीची अंगकं माहिती आहेत का? इन द सेल देर इज प्रेझेंट ए डिफरंट टाईप ऑफ ए सेल ऑर्गॅनिल्स लाईक ए मायटोकॉन्ड्रिया, गोल्गी बॉडी, क्लोरोप्लास्ट, न्यूक्लियस, endoplasmic reticulum, ribosomes, vacuoles, okay. These all are cell organelles, okay. But in case of the unicellular organism, these are a prokaryotic cell. In case of a kingdom Monera, the organism which have consist of cell, this cell may be a prokaryotic. Prokaryotic means here not well developed nucleus. The nucleus may be primitive. Nucleus कसा नाही आहे ह्याचा? वेल डेव्हलप्ड असा केंद्र, पूर्ण विकसित असा केंद्रक या ठिकाणी नाही आहे. कोणामध्ये? किंगडम मोनेरामध्ये जेवढे काही सजीव आहेत, जेवढे काही ऑर्गॅनिझम आहेत त्यांचं केंद्रक या ठिकाणी कसं नाही आहे? वेल डेव्हलप्ड नाही आहे. विच इज अ प्रिमेटिव्ह, ओके. विच कन्सिस्ट ए प्रोकॅरियोटिक न्यूक्लियस. विच कन्सिस्ट ए प्रोकॅरियोट. काय कन्सिस्ट करतो? प्रोकॅरियोट या ठिकाणी कन्सिस्ट करतो. मोनेरा इन्क्लूड युनिसेल्युलर प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम. मोनेरामध्ये कोणाचा इन्क्लूड आहे त्या ठिकाणी? विच इन्क्लूड अ युनिसेल्युलर प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम. युनिसेल्युलर आणि प्रोकॅरियोटिक असे काही सजीव आहेत. दीज मे बी इन्क्लुडेड इन केस ऑफ द किंगडम मोनेरा, ओके. दीज आर ओमनी प्रेझेंट. व्हाय? बिकॉज दीज आर प्रेझेंट इन एव्हरीवेअर, सो दॅट इट इज कॉल्ड ॲज ए ओमनी प्रेझेंट, ओके. कुठेही तुम्हाला हे सजीव आढळतील. जमिनीवरती आढळतील, पाण्यात आढळतील, सगळीकडे एव्हरीवेअर वी हॅव ऑब्झर्व्ड द members of a monera, so that it is omnipresent. They are found in all type of the environment. प्रत्येक प्रकारच्या एन्व्हायरमेंटमध्ये तुम्हाला किंगडम मोनेरामधले ऑर्गॅनिझम पाहायला मिळतील, ओके. दे आर एन्व्हायरमेंट विच आर नॉट जनरली इनहॅबिटेड बाय अदर लिव्हिंग बीइंग. फ्यू आर प्रोटो ऑटोट्रॉफ और ए केमो ऑटोट्रॉफ. आता ह्या मोनेरामध्ये काही ऑर्गॅनिझम कसे आहेत त्या ठिकाणी? फोटो ऑटोट्रॉफ. ऑटोट्रॉफ्स मीन्स दोज ऑर्गॅनिझम विच कॅन सिंथेसाइज ओन फूड मटेरियल. जे सजीव स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात त्याला काय म्हणतो आपण? ऑटोट्रॉफिक. इन केस ऑफ द मोनेरा सम ऑर्गॅनिझम मे बी द photo autotroph. It can synthesize own food material with the help of a sunlight, so that which is called as a photoautotroph or a chemoautotroph. Some organism which can synthesize own food material with the help of a some type of a chemical, so that it is called as a chemoautotrophs, okay. Then majority are heterotrophic, okay. The organism which may be included in case of the monera, majority may be the heterotrophic, okay. What is meant by the heterotrophic? Heterotrophic means these organism could not produces own food material. जे सजीव स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाहीत त्यांना काय म्हणतो आपण? अन्नासाठी दुसऱ्यावरती अवलंबून राहणे ह्याला काय म्हणायचं? हेट्रोट्रॉफिक. इन केस ऑफ द किंगडम मोनेरा द ऑर्गॅनिझम मोस्टली द हेट्रोट्रॉफिक. जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी काय असतील? हेट्रोट्रॉफिक इन नेचरमध्ये राहणारे असतील. दीज ऑर्गॅनिझम डू नॉट हॅव वेल डेफिनेट न्यूक्लियस. आपण आधीच म्हटलं प्रोकॅरियोटिक आहेत, सो दॅट इट कुड नॉट प्रोड्युसेस ए वेल defined nucleus. DNA exists as a symbol here, simple double stranded circular single chromosome. DNA consists a double stranded circular
chromosome called as a nucleoid, which is called here a nucleoid. लक्षात ठेवायचं. Smaller circular molecule of DNA as extra chromosomal genetic element called प्लास्मिड्स आर ऑफ्टन प्रेझेंट. आता या ठिकाणी एक्स्ट्रा क्रोमोसोमसुद्धा यांच्या बॉडीमध्ये या ठिकाणी असतो आणि तो एक्स्ट्रा क्रोमोसोमल जेनेटिक जो मटेरियल आहे त्याला काय म्हटलं जातं बाळांनो, विच इज कॉलिंग हिअर अ प्लास्मिड्स. ओके. सेल वॉल इज मेड अप ऑफ ए पेप्टिडोग्लायकॅन. आता ह्यांचं जे पेशीचं आवरण आहे कोणाचं, जे सजीव कशात इन्क्लूड आहेत, मोनेरामध्ये, त्यांचा सेल वॉल कशानं बनलेला आहे, पेप्टिडोग्लायकेननं या ठिकाणी बनलेला आहे. विच मे बी मेड अप फ्रॉम द पेप्टिडोग्लायकेन which is a polymer of sugar and amino acid. Okay. Members bond organelles, example mitochondria, chloroplast, endoplasmic reticulum is absent. आता हा जो किंगडम मोनेरामधले जे मेंबर आहेत त्यांच्यामध्ये काय काय नाही आहे, कोणते सेल ऑर्गॅनेल नाही आहेत, मायटोकॉन्ड्रिया नाही आहे, क्लोरोप्लास्ट त्यांच्यामध्ये नाही आहे आणि एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमसुद्धा त्यांच्यामध्ये या ठिकाणी नाही आहे. रिबोसोम्स may be present but which is a smaller in size which must be the 70 years. कोणत्या प्रकारचं रिबोसोम आहे, त्यांच्या बॉडीमध्ये 70 years रिबोसोम्स आहे which is smaller than the eukaryotic cell. eukaryotic सेलपेक्षा या ठिकाणी ह्याचं रिबोसोम कसं आहे, छोटा आहे. The mode of reproduction is monera is asexual. मोनेरामध्ये जे काही ऑर्गॅनिझम आहेत विच मे बी रिप्रोडक्शन मे बी हिअर asexual reproduction may be takes place here. Reproduction may be the asexual in case of the monera. Okay. The mode of reproduction is monera is asexual or with the help of a binary fission. आता या ठिकाणी यांचं जे रिप्रोडक्शन होतं ते कशाद्वारे होतं आहे, बायनरी फिशन. मला वाटतं तुम्ही हे अभ्यास केलेलं आहे. आता समजा हा मोनेराचा सिंगल सेल आहे, त्यांचं काय होतं आहे, फिशन. त्याचे दोन या ठिकाणी तुकडे होतात, सिमिलर बायनरी दोन, सारखेच असे दोन या ठिकाणी तुकडे होतात आणि हे दोन्ही तुकडे आता काय करतात, इंडिव्हिज्युअल या ठिकाणी आपलं या ठिकाणी काय करतात, जीवन जगायला लागतात. अशा पद्धतीनं एकापासून दोन या ठिकाणी ऑर्गॅनिझम तयार होतात. which is a mode of the asexual reproduction, that is a binary fission here, and in some case budding may be takes place. आता समजा हा मोनेरातला एक सजीव आहे, त्याला छोटेसा या ठिकाणी बड येतो which can produces a small bud here. This bud is detached from the mothers and then it can grown individually here. या ठिकाणी तो छोटासा बड येतो आणि बड हा मदरपासून काय होतो, वेगळा डिटॅचड होतो आणि इंडिव्हिज्युअल आपलं लाईफ या ठिकाणी जगायला चालू करतो. हा काय आहे, रिप्रोडक्शनचा एक पद्धत आहे. कोणतं, बडिंग. ओके. व्हेरी रेअरली सेक्शुअल रिप्रोडक्शन टेक्स प्लेस. फार कमी प्रमाणामध्ये यांच्यामध्ये काय होतं आहे, सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं आहे आणि सेक्शुअल रिप्रोडक्शनसुद्धा कोणत्या मेथडनं होतं आहे, कॉन्ज्युगेशन मेथड. कोणत्या मेथडनं, कॉन्ज्युगेशन मेथडनं या ठिकाणी होत आहे. ओके. एवढा भाग लक्षात आला. देन आता आपण बघणार आहोत मॉर्फॉलॉजिकली बॅक्टेरिया आर कॅटेगरीज्ड इंटू 4 ग्रुप. बॅक्टेरिया आपण मॉर्फॉलॉजी म्हणजे काय, कालच्या व्हिडिओत पाहिलं, एक्सटर्नल ॲपिअरन्स. ओके. मॉर्फॉलॉजिकली कोण, बॅक्टेरिया. हे जे काही बॅक्टेरिया आहेत त्यांनी एक्सटर्नल ॲपिअरन्सवरून या ठिकाणी काय केलं जातं, बॅक्टेरियाचं या ठिकाणी काय केलं जातं, 4 ग्रुपमध्ये त्यांचं काय केलेलं आहे, वर्गीकरण या ठिकाणी केलेलं आहे. द स्पिरिकल. कसं आहे, स्पिरिकल म्हणजे काय बाळांनो, गोल. जे बॅक्टेरिया त्यांचा आकार कसा आहे, गोल असा आहे, त्या गोल असलेल्या बॅक्टेरियाला काय म्हणायचं, कॉकस. त्याला काय म्हणायचं, कॉकस. ओके. द बॅक्टेरिया इज रॉड शेप्ड. ज्या बॅक्टेरियाचा आकार कसा आहे, रॉड सारखा. ज्या बॅक्टेरियाचा आकार रॉड सारखा आहे त्याला म्हणायचं बॅसिलस. लक्षात आले का, त्याला म्हणायचं बॅसिलस. जो बॅक्टेरिया क्वामा किंवा किडनी शेप्ड आहे, जो बॅक्टेरिया कसा आहे, क्वामा शेप्ड. क्वामा कसा असतो, असा. ओके. क्वामा शेप्ड आहे त्याला या ठिकाणी काय म्हणायचं, व्हिब्रो. त्याचं नाव काय, व्हिब्रो. आणि जो बॅक्टेरिया कसा आहे, स्पायरल. ज्याचा आकार कसा आहे, स्पायरल आहे. ओके.
असा कॉइलिंग असलेला जो आहे त्याला काय म्हणतात या ठिकाणी स्पिरिलम. ओके. द मॉर्फोलॉजिकली बॅक्टेरिया आर कॅटेगराइज्ड इंटू हाऊ मेनी ग्रुप? 4 group. Those bacteria have a spherical in structure which is called as a coccus. Those bacteria which is rod shaped structure which is called as a bacillus, and those bacteria which morphologically look like a comma which is called as a vibrio, and those bacteria which here a spiral arrangement which is called as a spirillum. Okay. After that, here on the basis of evolution, bacteria can be classified as a archaeobacteria and eubacteria. इव्हॉल्युशनच्या बेसिसवरती हे जो बॅक्टेरिया आहे त्याचे मुख्य या ठिकाणी काय केलेले आहेत? 2 टाईपमध्ये या ठिकाणी त्याची विभागणी केली आहे, क्लासिफिकेशन केलेलं आहे. एक आहे आर्ची बॅक्टेरिया आणि दुसरा आहे यू बॅक्टेरिया. पुढच्या भागामध्ये डिटेलमध्ये आपण बघूया उद्याच्या पिरियडला आर्ची बॅक्टेरिया अँड यू बॅक्टेरिया. ओके. हियर अंडरस्टूड स्टुडंट? 5 किंगडम. द किंगडम फर्स्ट इज ए मोनेरा. The monera which consist a unicellular as well as a prokaryotic organism. These organisms are omnipresent which can live in every condition, so which is called as a omnipresent. These organisms consist a single cell and simple nucleus. The nucleus is not well developed here. Okay. After that we have know about the DNA. This DNA is here simple double stranded but which is a circular in the arrangement. Extra genetic material is present there which is called as a plasmid. Okay. Then the cell wall is made up of a peptidoglycan. Here the member bound organelles are absent like a mitochondria, chloroplast, endoplasmic reticulum. These are absent. In case of the member of the monera which consists a ribosome, the ribosome is also smaller than the eukaryotic cell. The ribosome consists a 70 S. Here the mode of reproduction mostly in case of the monera is asexual. The one method is a binary fission and other is a budding. Rarely sexual reproduction takes place and this sexual reproduction may be the conjugation method. Okay. After that we have studied about the bacteria. Morphologically bacteria have 4 types on the basis of a external appearance. If which is spherical in shape which is called as a coccus, if which is a rod shaped which is called as a bacillus, if which is a comma shaped which is called as a vibrio, and if it is a spring like here spiral which is called as a spirillum. Okay. And on the basis of a evolution the bacteria can be classified into 2 groups. One is a archaeobacteria and eubacteria. Both are studied we have after a next lecture. Okay. Please student here subscribe my channel. Okay. Now we have stop here.